स्वर चालू. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे जीवा सुखमये. हेरती माई के दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसाय. अविनाश करी आपुली आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. हेरती माई के दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसाय. तुका म्हणे एका मरणेची सये, उत्तम जीवे कीर्ती मागे. हेरती माई के दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसाय. लोकाभिराम मरण रंग धीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्य रूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंगा Bye.
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणात आहो स्वामी तो कैला देवा यावरी न करावा वेळ जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बर नवर गोबर विमल जसो जो दायक परचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर उपवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवो कलेश्वरी कार राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विण जीवा सुख नोहे एरती माई के दुःखाची जळती नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झालेले थोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कळसानी विराजमान असलेले संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगतवंदे जगद्गुरू तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड चिंतन या अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुखाचा पत्ता सांगताय. रात्रंदिवस ज्याच्या करता जीव प्रयत्न करतो ते सुख आपल्या जीवनामध्ये कशाने प्राप्त होईल याचं चिंतन तुकोबाराय करतायत. मानवी जीवन जर आपण पाहिलं तर दोन गोष्टी मानवाला अपेक्षित आहेत. पहिली गोष्ट जीवन जगत असताना त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट यहलोकाची यात्रा पूर्ण करून गेलो की आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं ना सुख आणि कीर्ती ह्या दोन गोष्टी सुख आणि कीर्ती ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत.
आणि त्या आपल्याला अपेक्षित आहे. मग महाराज सांगतात जीवन जगत असताना आपल्याला जर सुखाची अपेक्षा असेल आणि शेवटी कीर्ती राहावी असं वाटत असेल तर माणसाने एक गोष्ट मिळवली पाहिजे. ती कोणती? महाराज सांगतात सुख पाहिजे देवाला प्राप्त करा, कीर्ती पाहिजे देवाला प्राप्त करा. विठ्ठल तेने विण जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. त्याच्याशिवाय म्हणजे त्या ईश्वराशिवाय, त्या परमात्म्याशिवाय, त्या भगवंताशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय आग्रहाने तुम्हाला सांगतायत आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे. मग महाराजांना विचारलं, महाराज सुख प्राप्ती करता तर या मृत्यूलोकामध्ये अनेक प्रकारची साधनं आहेत, मग त्याचं काय? महाराज सांगतात ती साधनं कशी आहेत? ती दुःखाला जन्माला घालणारी आहेत. हेरती माईक दुःखाची जनती. यर म्हणजे परमात्मा व्यतिरिक्त जेवढी साधनं आहेत तेवढी सगळी आपल्या जीवनामध्ये दुःखच निर्माण करून देत आहेत. म्हणून महाराज सांगतात तुम्ही परमात्म्याला खुलासा करा. आणि परमात्म्याला जर मिळवायचं असेल तर त्याच्याकरता त्याच्या नामाचा छंद, त्या भगवंताचं पिसं, त्या भगवान परमात्म्याचं वेड जीवाला लागलं पाहिजे. आणि एकदा का जीवाला परमात्म्याचं वेड लागलं की त्या साधकाला परमात्मा आपल्यासारखं करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. मग महाराज जर तो परमात्मा त्या साधकाला अविनाशी बनवत असेल मग तो जीव मरत नाही का? महाराज सांगतात मरणं तर प्रत्येकाच्या भाग्यात आहे किंवा प्रत्येकाला मरावं लागत आहे. मग तुम्ही कसं म्हणता तो अविनाशी बनवतो? महाराज सांगतात तो अविनाशी बनवतो म्हणजे काय? एका मरणाने मरण संपवतो. आणि दुसरी गोष्ट, आपण जरी या मृत्यू लोकामध्ये देह रूपाने राहिलो नाही तरी परमात्मा त्याला कीर्ती रूपाने ठेवतो. असा अभंगाचा सरळ भाव. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी आता 2 मिनिटं काय गडबड नका करू बरं का, जसं आहे तसं राहू दे. आता अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार देणं अगत्याचा. तो असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी हे देवस्थान ग्रामस्थ मंडळ कोपरी गाव गेली अनेक वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करतो. त्यातील आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा, बरोबर ना बाबा? 3ऱ्या दिवसाची सेवा ही ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण थोडंसं चिंतन करण्याचा विचार करणार आहोत. मला वाटते 8:30 ते 10:30 ही कीर्तनाची वेळ आहे आणि वेळेचा मी पक्का असतो. मी 8ला इथं उपस्थित आहे. किती? आमचा रस्ता तुम्ही एकदा येऊन जर गेलात तिकडे तर पुन्हा तुम्हाला वाटेल इकडे या रस्त्याला येऊ नये. पण तरी सुद्धा इथं वेळेवर पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अर्धा तास लवकर येऊन सुद्धा कीर्तन सेवा अर्धा तास लेट आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांच्या सहकार्याने, गायक असतील, वादक असतील, आपण ऐकणारे सगळ्यांच्या सहकार्याने थोडं संकल्पित वेळेमध्ये तुकोबाऱ्यांच्या अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून सुखाचा पत्ता सांगताय. मानवी जीवन जगत असताना सुख नको म्हणणारी माणसं किती आहेत बोला. की इथं बसल्या बसल्या या मंडपामध्ये किती माणसं आहेत की त्याला जीवनामध्ये सुखाची अपेक्षा नाही. इतर गोष्टी नको म्हणणारी माणसं भेटतील पण सुख नको म्हणणारा माणूस या भूतलावर कोणी मिळू शकत नाही. महाराज प्रत्येकाला अपेक्षा सुखाची. दुःख कोणाला पाहिजे बोल? मजलागे दुःख व्हावे ऐसे कोणी व्हावे न जीवे. जीवनामध्ये मला दुःख आलं पाहिजे असं कुणाचा अट्टहास नाही. प्रत्येकाचा प्रयत्न आहे तो सुख मिळवण्याकरता, त्याच्याकरता रात्रंदिवस जीव प्रयत्न करतो. या भूतलावर या भरतखंडामध्ये एकच अशी माऊली, एक माता अशी होऊन गेली की तिने भगवंताकडे फक्त दुःख मागितलं. तिचं नाव काय आहे? कुंती माता. भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची आत्या होती बरं का.
पण जेव्हा भगवान परमात्मा जाण्याकरता निघाला कुठं, द्वारकेला, तेव्हा सगळ्यांना भेटला आणि सांगितलं आता मी चाललो बरं. द्वारकेची लोक माझी वाट पाहत असतील, मला गेलं पाहिजे. मग धर्मराजाला विचारलं तुला काय पाहिजे, सगळ्यांना विचारलं. त्यावेळेस कुंती मातेकडे, आपल्या आत्याकडे भगवान परमात्मा गेला आणि परमात्म्याने सांगितलं आत्या मी आता द्वारकेला चाललोय, धर्माला राजगादी प्राप्त झाली, वैभवात तुम्हाला जीवन जगायचंय, आता मला आज्ञा द्या, काय मागायचं असेल तर मागून घ्या. तेव्हा कुंती मातेने सांगितलं कृष्णा ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट आली, दुःख आले, त्या वेळेस आमच्या पाठीमागे सावळीसारखा उभा राहिलास. अनेक संकट आमच्या जीवनामध्ये आली, पण त्या संकटाचं आम्हाला काही वाटलं नाही. का तर त्या संकटामध्ये खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभा राहणारा तू होतास, आम्हाला माहित नाही. पण आज या ठिकाणी राज वैभवामध्ये सोडून आम्हाला तू चाललाय, म्हणजे वैभव प्राप्त झाला आणि आमच्यापासून तू दूर जात असशील तर हे कृष्णा, हे भगवंता, आयुष्यभर या कुंती मातेला, या तुझ्या आत्याला आयुष्यभर दुःख दे. काय मागितलं, पण कशा करता? कुंती मातेने सांगितलं दुःखाच्या वेळेस जर सातत्याने आमच्या जवळ जर तू राहत असशील आणि सुख आल्यानंतर आमच्यापासून जर तू दूर गेला असेल तर मला वाटते आमच्या जीवनामध्ये दुःखच बरं आहे. का तर तू आमच्या जवळ सातत्याने राहशील. हे सुद्धा सुखाकरताच मागितलं बरं का. जीवनामध्ये माणूस कधीही दुःख मागत नाही. देवाच्या पुढे नतमस्तक झाला तरी आपण तिथं सुख मागतो. साधी गोष्ट घ्या ना, आपल्या घरातलं 2 वर्षाचं लेकरू असू द्या, आई त्याच्या हातामध्ये अगरबत्ती देते, भगवंताच्या पुढे उभी करते आणि भगवंताला हात जोडून त्या बाळाला सांगते देवाकडे काय माग, देव बाप्पा मला सुखाचा, बरोबर की नाही. आई सुद्धा 2 वर्षाच्या लेकराला सांगते बाळा देवाकडे सुख माग. ज्या लेकराला सुखाची व्याख्या सुद्धा माहित नाही त्या मुलाकडे अपेक्षा असते देवा मला सुखी ठेव. म्हणजे या सृष्टीतल्या प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा आहे महाराज. रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करतो ते सुखा करता. कामगार कामावर जातो सुखा करता, शेतकरी शेतात राबतो सुखा करता, बरोबर की नाही. इथं तुम्ही आलात कशा करता, कशा करता? एवढ्या टी व्हीवरच्या सिरियल टाकून तुम्ही इथं बसलात कशा करता 2 तास, हे पण सुखा करतात. टाळकरी टाळ वाजवतात कशा करता, सुखा करता. एक वाक्य सांगू, प्रापंचिक जीवन जगणारे प्रापंचिक जीवनामध्ये सुखाची अपेक्षा करतात, प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना सुखाची अपेक्षा आहे आणि परमार्थ करणाऱ्याला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. जी वस्तू पाहिजे ती वस्तू मिळाली पाहिजे, पण जीवाकडे पाहिलं तर सुख नावाची गोष्ट जीवाला प्राप्त होत नाही महाराज. संपूर्ण जीवन त्या सुखाच्या आशेवर चालले. साधू संतांचे प्रमाण सर्व सुखाची आशा जन्म गेला, आशेवर पळतो महाराज. ज्याच्याने सुख मिळणार आहे त्याच्याने सुख मिळणार आहे. रात्रंदिवस भटकतो पण महाराज जीवनामध्ये सुख मिळत नाही. ही गोष्ट तुकाराम महाराजांच्या लक्षात आली आणि तुकाराम महाराजांनी विचार केला जीवाला सुखाची अपेक्षा आहे पण जीवाला सुख मिळत नाही. पण आपण प्रयत्नाने सायासाने आपण सुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे. मग आपल्याला सुख मिळालेलं आहे ना, तेच सुख जीवापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी लक्षात घेतलं जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी द्यावे. महाराज सांगतात बघा जे आपल्याकडे आहे ते इतरांना दिलं पाहिजे. ही साधूची वृत्ती महाराज. हे विश्व संपूर्ण सुखरूप झालं पाहिजे ही कोणाची इच्छा आहे? माझ्या साधूची इच्छा आहे.
आणि तुकाराम महाराजांना वाटलं या समाजाला आपण सुख दिलं पाहिजे, सुखाचा पत्ता सांगितला पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी या जीवाकडे पाहिल्यानंतर प्रत्येक गावोगावी जाऊन प्रचार दौरा चालू केला. भगवान परमात्म्याला घेतलं आणि भगवान परमात्म्याला घेऊन गावोगावी गेले आणि लोकांना आरोळी देऊ लागले. भगवान परमात्म्याला घेऊन आले आणि लोकांना आरोळी द्यायला सुरुवात केली. मी तुमच्या करता देव आणलाय, तुमच्या करता भगवान परमात्म्याला घेऊन आलोय, कोणीतरी घ्या. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आईता आला घर पुसुनी. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, सायास करण्याची गरज नाही. मी तुमच्यापर्यंत भगवंताला घेऊन आलोय, तेवढा देव तुम्ही घ्या. लोकांना सांगितलं तुम्ही देव घ्या, पण लोकांच्या मुखातली भाषा काय? देव न लगे साठवणीचे रुंधले जागे. तुकाराम महाराज सांगतात देव घ्या, पण लोक काय म्हणतात? आई तुमचा देव नको तुकोबार आहे. का? तर जिथं देव साठवायचा आता तिथं जागाच राहिली नाही. कारण भगवान परमात्म्याला कुठं साठवलं जातं? कुठं साठवलं जातं? हृदयात, बरोबर ना? भगवान परमात्म्याला जिथं साठवायचं आहे ते ठिकाण आहे हृदय महाराज. आणि आपण हृदयामध्ये काय काय साठवून ठेवलं हे आपल्यालाच माहित आहे. भगवान परमात्म्याला जिथं साठवायचं आहे त्या जागेमध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार इत्यादी विकार आपण याच्यामध्ये भरल्यामुळं आपल्याला परमात्मा साठवण्याकरता जागा राहिली नाही महाराज. आता तशी जागाच राहिली नाही, म्हणजे इथंही नाही आणि तिकडंही नाही. आता जागाही संपल्या महाराज. अनेकांनी त्या परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं की नाही महाराज. आता इथं महिला मंडळ आहेत, आपल्या एक श्री संत होऊन गेल्या, त्यांनी सुद्धा भगवान परमात्म्याला साठवलं ना. रुगाई बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला, आत विठ्ठल कोणीला, आत विठ्ठल कोणीला. जनाबाईने आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवलं. साठवलं की नाही? हृदय बंदी खाना केलं, हृदय बंदी खाना केलं, आता विठ्ठल कोंडीला,
हो धरिला पंढरीचा जोर. जनाबाईने आपल्या हृदय मंदिरामध्ये परमात्म्याला साठवलं आणि परमात्म्याला साठवायचं असेल तर हेच एक हृदय मंदिर आहे आणि त्या हृदय मंदिरामध्ये परमात्म्याला साठवलं जातं. लोकांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही भगवंताला घेऊन आलात खरा, पण आता आमच्याकडे जागा राहिली नाही, तुमचा देव नको. चांगली वस्तू आपल्या दरवाजापर्यंत येते पण लोकांना नको वाटते महाराज. वाईट वस्तू कुठं कोपऱ्याला असते पण लोक तिथं चालत जातात. लक्षात आलं असेल मला वाटतं. बाबा दूधवाला सकाळी 6 वाजता आपल्या लेकरांना चांगलं दूध भेटावं म्हणून आपल्या दरवाजात येतो. किती त्रास आहे त्याला. पहाटे 3 वाजता उठून तो धार काढतो आणि आपल्याकडे चांगलं दूध घेऊन येतो. पण लोक त्या दुधामध्ये बोट घालून सांगतात, बाबा जास्तच पाणी आहे, नको तुझं दूध. चांगली गोष्ट आमच्या जवळ येते, लोक त्याचा नाकारतात. पण एक दुकान कुठल्या कोपऱ्याला असतं, लोक त्याला पहाटे उठवायला जातात. बरोबर की नाही. चांगली वस्तू आपल्यापर्यंत येते पण आपण त्याचा स्वीकार करत नाही. वाईट गोष्टीकडे माणसं धाव घेतात. परमार्थ शिकवावा लागतो, संस्कार द्यावे लागतात. पण आजपर्यंत कुठे शिव्या शिकण्याची शाळा पाहिले का तुम्ही? नाही. चांगलं लोकांना सांगावं लागतं महाराज, लक्षात घ्या. तुकाराम महाराज सांगतात, अरे तुमच्याकरता देव घेऊन आलो, पण लोकांना संसारातली कुठलीही वस्तू द्या, लोक घ्यायला तयार आहे पण देव नको. विठ्ठल विठ्ठल. बाकीची प्रपंचातली कुठलीही वस्तू आम्हाला दिली तरी चालेल, पण तुम्ही आणलेला देव आम्हाला तुकोबाराय नको. आता आमच्याकडे त्या परिसरात जर पाहिलं तर 13 वाजला तर एखादा माणूस गेला असेल तर त्याच्या नावाने एखादं वस्त्र भांडं काहीतरी दिलं जातं. श्राद्ध असेल तर श्राद्धाच्या त्या माणसाच्या नावाने काहीतरी एखादं भांडं दिलं जातं. देतात का तुमच्याकडे? देतात ना. मग ते दिलं जातं. मी तुम्हाला विचारतो महाराज, आपल्या प्रपंचात काय त्या वाट्या कमी आहेत का हो? आमच्या प्रपंचामध्ये काय ग्लास कमी आहेत का, ताटं कमी आहेत का? पण तरी सुद्धा 13वाचं एक ताट घेण्याकरिता किती धडपड असते आपली ना. आपल्या घरामध्ये एवढी भांडी असून सुद्धा, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त ती दिवाळीला निघतात, पुन्हा त्याला घासून पुन्हा वरती ठेवली जातात. बरोबर ना. एवढी सगळी भांडी असताना सुद्धा एका ताटाकरता आमचे अर्धा तास तिथं काय असते, तडफड असते. पण तो मिळवतोच महाराज, लक्षात घ्या. प्रपंचातली कुठलीही वस्तू द्या, आम्ही घ्यायला तयार आहे. पंढरपूरच्या वारीला जात असताना एक गोष्ट मी पाहिली. आता पुण्यामध्ये जर गेला तर पुन्हा हा पुण्यवान आहे महाराज, दान धर्मामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. पुण्यातली लोक खूप पुण्यवान आहेत. वारकऱ्याला खूप, भाविकाला खूप दान करत असतात. आषाढीची वारी निघाली की आपापल्या परीने काही देता येईल तेवढं लोक तिथं वाटप करत असतात. आता आषाढीची वारी म्हणजे पावसाळ्यातली वारी असते. कोणी छत्री देतो, कोणी रेनकोट देतो, कोणी चप्पल देतो, कोणी साबण देतो, कोणी काय वस्तू देत असतो. एका माणसाने आपल्या ऐपतीप्रमाणे कंगवे वाटायचे ठरवले. कंगवे. आता कंगवा किती रुपयाचा आहे? किती? 2 रुपये, 5, 10 रुपयाचा आहे. पण ते कंगवे घेण्याकरता सुद्धा एवढी लाईन होती, एवढी लाईन. ती लाईन लागली याचं मला आश्चर्य नाही बाबा. ज्याला केसाचा पत्ता नाही तो सुद्धा त्या लाईनमध्ये. मी त्याला विचारलं, बाबा ही लाईन कसली आहे तुला माहित आहे का? तो म्हणतो माहित आहे. म्हणजे कसली आहे? म्हणजे कंगव्याची. मग बाबा तुम्हाला काय काम आहे? एकही केसाचा पत्ता नाही आणि कंगवा घ्यायला तुम्ही. तो म्हणतो महाराज तुम्हाला कळत नाही, केस विंचरायला जरी कामं आला नाही तरी बसल्यानंतर पाठ खाजवायला तर येईल ना. म्हणजे फुकटचा कंगवा जरी आम्हाला भेटला तरी आम्ही तो आमच्या प्रपंचामध्ये न्यायला तयार आहे. पण तुकाराम महाराज सांगतात, मी जो भगवंत आणलाय ना तो विकत नाही, तुमच्याकरता फुकट. देवज्ञा
महाराजांनी सांगितलं, मी तुमच्याकडे भगवंताला घेऊन आलो, त्याचं मोल मी मागत नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, कुठल्याही प्रकारचं मूल्य मी तुमच्याकडनं घेणार नाही. मी आणलेला देव तुम्हाला फुकट द्यायला तयार आहे. पण तरी सुद्धा या समाजाने सांगितलं, देव न लगे, देव न लगे, देव तुमचा नको तुकोबा आहे. तेव्हा एका माणसाने तुकाराम महाराजांच्या जवळ गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज आमच्या गावामध्ये तुम्ही सकाळपासून फिरता, प्रत्येकाला विनंती करता, मी देव आणलाय तो देव घ्या, पण या समाजामध्ये कोणीही देवाचा स्वीकार करायला तयार नाही, कोणी तुमचा देव घ्यायला तयार नाही. पण मी असं तुम्हाला विचारतो तुकोबा, तुम्ही आणलेला देव जर मी घेतला तर आम्हाला फायदा काय? बरोबर की नाही? कारण प्रत्येक माणूस हा फायद्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाही. बरोबर ना? एखादा मजूर जरी आपण शेतामध्ये न्यायचा असला तरी त्याला विचारतो, बाबा येतो का शेतावर? तर तो पहिला विचारतो, काय देशील? बरोबर की नाही? पहिला विचारत असतो. चला दुसरी गोष्ट आपल्या घरातलं बघा. आजचं कीर्तन आहे, मी थोडा लवकर आलो. कुणाला तरी माता माऊलीला वाटलं, चला महेंद्र महाराज लवकर आले तर आपल्याकडे चहा घेण्याकरता त्यांना घेऊन जाऊ. तसं कोणी नेलं नाही मला, पण चहाला घेऊन जाऊ असं त्यांनी महाराज आमच्या जवळ येऊन सांगितलं की महाराज चला थोडा वेळ आहे तर चहा घेऊ. आग्रहापोटी मी त्यांच्याकडे गेलो. चहा करता त्यांनी आग्रह केला, पण घरामध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं आपल्याकडली चहा पत्ती संपले. मग तिने आपल्या 5 वर्षाच्या मुलाला आवाज दिला, पिंट्या इकडे, आपल्याकडे महाराज आलेले आहेत, त्यांना चहा बनवायचा आहे, त्याच्यामुळे काय कर, थोडी दुकानावरनं जा आणि चहा पत्ती आण. बालाने सांगितलं, ठीक आहे आई, चहा पत्ती आणायला जातो, पण मला काय देशील बोल. लक्षात आलं तुमच्या? घरातलं 5 वर्षाचं पोरगं सुद्धा काही घेतल्याशिवाय काम जर करत नसेल तर तुम्ही आम्ही तसं करणार आहोत का? तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आणलेला देव जर आम्ही घेतला तर आम्हाला फायदा काय? तुकाराम महाराज सांगतात, अरे ज्याच्याकरता रात्रंदिवस या प्रपंचामध्ये तडफडतो ना, जे सुख मिळवण्याकरता प्रयत्न करतो ना, अरे ते सुख परमात्म्याशिवाय मिळू शकत नाही. अभंगाचं पहिलं चरण. तुकाराम महाराजांना त्या गृहस्थांनी विचारलं, महाराज तुम्ही आणलेला देव जर आम्ही घेतला तर आम्हाला फायदा काय? महाराज सांगतात, जर तुम्ही त्या देवाला जर आपुलासा केला तर आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे. तुम्ही सुख प्राप्ती करता अन्य साधनाच्या पाठीमागे लागताना त्याच्याने सुख तर मिळणार नाही, पण दुःखच प्राप्त होणार आहे. पण परमात्म्याला जर आपण आपुलासा जर केला तर तो परमात्मा तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तेने विना जीवा सुख नव्हे. सुख पाहिजे तर त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्या परमात्म्यापर्यंत गेलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात ना, सुखा लागी करेसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होशी, जन्मजन्मीचे दुःख विसरशी. चला हो पंढरीसी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. आता पंढरीचे सांगतात, ज्याच्याकडे सुख आहे किंबहुना जो सुखरूप आहे आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे. आम्हाला जर सुख मिळवायचं असेल तर ज्याच्याकडे मिळतो तिथं गेलं पाहिजे. ज्या मार्केटला जे मिळतं त्या मार्केटला तिथं आपण गेलो पाहिजे. कपडे खरेदी करायचे असतील तर कुठे गेलं पाहिजे? कपड्याच्या मार्केटला. भाजीपाला जर आम्हाला आणायचा असेल तर कुठे गेलं पाहिजे? भाजीपाल्याच्या मार्केटात. पेढे पाहिजे असेल तर कुठे गेलं पाहिजे? एका माणसाला पेढे पाहिजे होते आणि तो जोड्याच्या दुकानात गेला. कुठं? त्याने सांगितलं, बाबा 1 किलो पेढे द्या. त्याने म्हटलं, दुकान कसलं बघितलं का?
म्हटलं कसलंय? जोड्याचं. मग पेढे काय मागतो? जोड्याच्या दुकानात जर पेढे मागितले तर दुकानदार म्हणेल हा वेडा आहे का? पेढा तर मिळणार नाही, पण लोक वेड्यात काढतील. जो माल जिथं मिळतो आपण तिथं गेलो पाहिजे. लक्षात घ्या, जी वस्तू जिथं मिळते ना तिथं आपण गेलो पाहिजे. आता महिला मंडळ खूप आहेत, एक उदाहरण सांगतो. एक म्हातारी आजी, पूर्वीचा काळ, फावल्या वेळामध्ये म्हाताऱ्या मावल्या काय करायच्या, आजीबाई काय करायच्या, गोधडी शिवायचा कार्यक्रम करायचा, बरोबर ना? त्या माऊलीने गोधडी शिवायला घेतली आणि संध्याकाळची वेळ झाली. आता दिवाबत्ती करायची म्हणून ती गोधडी काय केली, तिने गुंडाळून ठेवायला घेतली. तेवढ्यामध्ये हातातली सुई खाली पडली आणि अंधार असल्यामुळे तिला भेटू नये. ती शोधायला लागली तिथं, पण तिला भेटले नाही. तिच्या लक्षात आलं बाहेर ग्रामपंचायतने काय केलंय, खांबावर दिवे लागले. ती बाहेर गेली आणि त्या दिव्याखाली काय करू लागली, ती सुई शोधायला लागली. बरं का, भरपूर वेळ झाला ती शोधते. लोकांनी विचार केला ही म्हातारी आजीचं काहीतरी पडलं असेल म्हणून जवळ गेली, विचारलं आजी काय शोधते? म्हणे सुई पडले. तेवढं लोकांनीही मदत केली. अर्धा एक तास झाले लोक शोधतायत, पण त्यांना काही मिळत नाही, लोक निघून जात आहेत. दुसरी काही माणसांनी विचारलं आजी काय काय शोधते काय? म्हणे सुई पडले. त्यांनीही तिला मदत केली, पण तिला सुई भेटली नाही. एका माणसाने पाहिलं, जवळजवळ 2 तास ही म्हातारी आजी काहीतरी त्या खांबाखाली शोधते. आणि मग तो माणूस तिथे गेला, विचारला आजी काय पडले? म्हणे सुई पडले. सुई. अगं मग 2 तास झाले तुला एवढी लोक मदत करतायत, तुला सुई भेटत नाही, नक्की आठव इथंच पडले का? काय सांगितलं? नक्की आठव सुई इथंच पडले का? म्हातारी आजीने सांगितलं बाळा इथं नाही पडली. मग कुठं? माझ्या घरात पडले. कळतं ना? कुठं पडले? घरात पडले. मग त्या मुलाने विचारलं आजी सुई जर तुझी घरात पडली असेल मग खांबाखाली का शोधते? म्हातारीचं उत्तर होतं तिकडं अंधार आहे आणि इथं उजेड आहे. आता इथं कितीही जरी उजेड असला तरी सुई भेटणार आहे का? का तर जिथं पडले तिथं शोधावे लागेल. तसं सुख पाहिजे तर प्रपंचात शोधून मिळणार नाही, जिथं आहे तिथं जावं लागेल. महाराज सांगतात अन्य ठिकाणी कितीही प्रयत्न केले तुम्ही तरी जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुकोबाराय काय शब्द वापरतो? तेने विण जीवा सुख नव्हे. का तर माझा परमात्मा कसा आहे? सुख रूप ऐसा दुधा कोणी सांगा, सुख रूप ऐसा दुधा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. माझ्या पांडुरंगासारखा जगामध्ये दुसरा कोणी सुखी नाही, सुखरूप नाही. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमात्म्याला पुलासा करा, कारण त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही. तेने विन जीवा सुख नोही. बाकीचं कितीही मिळवलं तरी जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. बाकी कितीही मिळवलं आणि भगवान परमात्मा मिळवलं नाही तर सुख मिळू शकत नाही. पण बाकीचं काही मिळवलं नाही पण एक परमात्म्याला पुलासा केला, महाराज सांगतात सुखाची प्राप्ती आहे. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. आता लग्न सराई जवळ आले. लग्न करण्याकरता किती गोष्टीची आवश्यकता आहे? बोला, एक गाथ्यातलं आहे का? लग्न करण्याकरता काय काय पाहिजे महाराज? मुहूर्त पाहिजे, मंडप पाहिजे, स्पीकर पाहिजे, बँड पाहिजे, वराडी पाहिजे, करवल्या पाहिजे. बेटा पण मी असं विचारतो
सांगतो, लग्नाकरता मंडपाची आवश्यकता आहे, लग्नाकरता मंडप गरजेचा आहे, पण तो असला काय नसला काय लग्न लागू शकतो की नाही? बोला, लागू शकतो की नाही? फक्त माना हलवत चला बरं का, मला बरं वाटेल, फक्त मला बरं वाटेल बाबा का कीर्तन तुम्हाला कळतं. लग्न करण्याकरता मंडप आवश्यकता आहे, मंडपाची आवश्यकता आहे, पण असला काय नसला काय लग्न लागू शकतो. लग्नाकरता बँडची आवश्यकता आहे, ₹1,00,000 बँड पाहिजे मिरवण्याकरता, पण असला काय नसला काय लग्न लागू शकतो. लग्नाकरता स्पीकरची आवश्यकता आहे, पण तो असला काय नसला काय लग्न लागू शकतो. मला वाटतं मागच्या 2 वर्षामध्ये हे सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या. कोरोनाच्या काळामध्ये मंडप नव्हता, स्पीकर नव्हता, बँड नव्हता, काही नव्हता, पण तरी सुद्धा दोघे जण जाऊन नवरीला घरी घेऊन आले की नाही? म्हणजे असला काय नसला काय लग्न लागू शकतो. मंडप असला काय नसला काय लग्न लागू, बँड असला काय नसला काय लग्न लागू, बरोबर की नाही? बरोबर ना? स्पीकर असला काय नसला काय लग्न लागू शकतो. वराडी असले काय आणि नसले काय लग्न, करवल्या असल्या काय नसल्या काय लग्न, वरमाई असले काय नसले काय, मुलगा असला काय आणि नसला काय, मंडप असला काय नसला काय लग्न लागू शकतो. स्पीकर असला काय नसला काय लग्न लागू शकतो. वराडी असले काय नसले काय लग्न लागू शकतो. पण महाराज सांगतात लग्नाकरता नवरदेव पाहिजेच. नवरदेवाशिवाय जसं लग्न शक्य नाही तसं सुख पाहिजे असेल तर देवाशिवाय शक्य नाही. देवाशिवाय सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून तुकोबाराय सांगतात आपुला तो आपुला तो आपुला तो एक एक, फक्त एका देवाला आपुलासा करा. कारण तुकाराम महाराज सांगतात मी सुद्धा एकाला धरलं. एक धरेला जेते तुकाराम महाराज सांगतात आम्ही त्या परमात्म्याला त्या एकाला आम्ही धरलंय, अनेकाला नाही. आपली अवस्था अशी चालली महाराज, वार बदलला. 2-4 चतुर्थी गणपती बाप्पा प्रसन्न झाला नाही तर चतुर्थीसह गणपतीला बाजूला ठेवतो आम्ही, बरोबर ना? देव बदलणारी माणसं तयार झाली म्हणून जीवनामध्ये सुख मिळत नाही. एक धरीला चत्ती. तुकाराम महाराज सांगतात देवावर निष्ठा कशी पाहिजे. एखादी पतिव्रता स्त्री आहे आणि ती पतिव्रता स्त्री जशी पतीशी अनन्य बोला 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 पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण अम्हा नारायण तैशा परी कैशा परी. पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण ऐशा परी. पतिव्रता स्त्रीला जसा आपला पती काय असतो
त्याच्याशी ती अनन्य होते, एकरूप होते. या जगामध्ये अनेक पुरुष आहेत, पण अनेक पुरुष जरी असली तरी ती एकरूप मात्र कोणाशी होते? आपल्या पतीशी. अनन्य कोणाशी होते? पतीशी. तुकाराम महाराज सांगतात, भक्ती अशी असावी, व्याभिचारी भक्ती नसावी, तर पतिव्रतेसारखी असावी. म्हणजे अन्य देवाचा त्याग, अन्य देवाचा तिरस्कार करायचा असं मला म्हणायचं नाही. आता एखादी मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते ना, सासरी येते कोणाकरता? 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 तिकडं नका बघू. कोणाकरता? आपल्या पती करता. एखादी नवीन मुलगी लग्न करून पतीच्या घरी येते, ती पती करता येते, पती करता. आणि पती हा तिचा अनन्य असतो. पण मी तुम्हाला विचारतो, पतीच्या घरी जेव्हा येते तेव्हा ती पतीची सेवा करते का? नाही. ती कोणाकोणाची करते? बोलत नाही म्हणजे शंका आहे 2025 ला. आता सगळं चाललंय बाबा, हम दो हमारे दो, नाही का? एकच का? विठ्ठल विठ्ठल. आपल्या पती करता ती सासरी आलेली असते, पण सासऱ्याची सेवा करते, सासूची सेवा करते, आपल्या दिराची सेवा करते, घरातल्या सगळ्या माणसाची सेवा करते. का? आपल्या पतीला बरं वाटावं म्हणून. पतीला बरं वाटावं म्हणून सगळ्यांची सेवा करते. पण एकरूप मात्र कोणाशी होते? आपल्या पतीशी. अनन्य कोणाशी होते? पतीशी. तसं रामाच्या मंदिरात गेला नमस्कार करा, कृष्णाच्या मंदिरात गेला नमस्कार करा, पण एकरूप कोणाशी व्हायचा? आपला आराध्य दैवत आहे त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, अनेक जरी देव असले तरी त्यातला एक आराध्य उपास्य परमात्मा आपण ठरवा आणि त्या परमात्म्याला आपुलासा करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. मग तुकाराम महाराजांना विचारलं, देवाशिवाय जर जीवनामध्ये सुख मिळत नसेल तर मग सुखप्राप्ती करता बाकीची आम्ही साधना करतो, त्याचं काय? महाराज सांगतात, ती साधना कशी आहेत? अभंगाचं दुसरं चरण. देवाशिवाय जर सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही
तर या समाजामध्ये सुख प्राप्तीकरता अनेक साधनं निवडली महाराज. मी तुम्हाला विचारतो, राजा दशरथाला काय कमी होतं? राजा दशरथाला काही कमी नव्हतं, पण तरी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना केली, देवा माझ्या जीवनामध्ये सगळं वैभव दिलं, पण माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती नाही. मग सुख मिळावं याच्याकरता राजा दशरथाने परमात्म्याकडे प्रार्थना केली, देवा पुत्र हिनश्य मे राजम सर्व दुःखाय कल्पते. राजा माझ्या जीवनामध्ये भगवंता सगळं काय, पण पुत्राचं सुख माझ्या जीवनामध्ये नाही, त्याच्यामुळं मी दुःखी आहे. म्हणजे पुत्र प्राप्ती हे सुखाचं साधन तुम्ही आम्ही मानलं. राजा दशरथाला सुद्धा वाटत होतं की सुखाचं साधन पुत्र आहे. मी तुम्हाला विचारतो, पुत्र हे खरंच सुखाचं साधन आहे का हो? पुत्र हे खरंच सुखाचं साधन आहे? पुत्र हे जर खरंच सुखाचं साधन असतं तर आज बऱ्याच लोकांना महाराज मुलं आहेत, पण ती मुलं असून सुद्धा ते मायबाप दुःखी आहेत. विठ्ठल टाळ वाजवा बरं का, कुठले तर दुसरे आपण बघू. मुलगा प्राप्त होणं, पुत्र संतती प्राप्त होणं म्हणजे जीवाला वाटतं माझ्या जीवनामध्ये सुख आहे. पण आज या ठिकाणी कितीतरी माता माऊली आहेत, कितीतरी मायबाप आहेत की त्यांच्या जीवनामध्ये पुत्र प्राप्त झालाय, पण पुत्र प्राप्त होऊन सुद्धा ती माणसं आजही दुःखी आहेत महाराज. पुत्र प्राप्तीनंतर जर सुखाची प्राप्ती झाली असती तर ज्यांना ज्यांना मुलं झालेली आहेत ते सगळीच माणसं आपल्याला या समाजामध्ये सुखी दिसली असती. पण कितीतरी माणसं अशी आहेत महाराज की ज्याच्या जीवनामध्ये मुलगा नाही तोही दुःखी आहे, आणि ज्यांना 4-4 मुलं आहेत ती सुद्धा दुःखी आहेत. उलट ज्याला नाही तो कमी दुःखी आहे, पण ज्याला आहेत ती आणखी जास्त दुःखी आहेत महाराज. का? असून सुद्धा एकही सांभाळत नाही. किती मोठं दुःख आहे महाराज. आज महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की अनेक वृद्धाश्रम तयार होतात. माय बापाला मुलं सांभाळायला तयार नाही. ज्या माय बापाने आम्हाला जन्माला घातलं अशा माय बापाला सांभाळायला मुलं तयार नाही. लक्षात घ्या. म्हणजे मुलगा प्राप्त होणं हे सुखाचं साधन नाही, पत्नी प्राप्त हे सुखाचं साधन मानलं महाराज. ज्याचं लग्न झालेलं नाही त्याला असं वाटतं लग्न झालंय तो सुखी आहे, आणि ज्याचं झालंय त्याला असं वाटतं ज्याचं नाही झालंय तो बरं आहे. लक्षात घ्या. ज्याचं झालेलं आहे त्याला वाटतं ज्याचं झालेलं नाही तो सुखी आहे, आणि ज्याचं नाही झालं त्याला असं वाटतं ज्याचं लग्न झालंय तो सुखी आहे. कोण सुखी बोला? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. महाराज सांगतात बघा, या समाजामध्ये सगळी माणसं दुःखी आहेत. कोणी पुत्र आहे तरी दुःखी, कोणाला पुत्र नाही म्हणून दुःखी. ज्याचं लग्न झालेलं आहे तोही दुःखी आहे, आणि ज्याचं झालेलं नाही तोही दुःखी आहे. महाराज झाले ते आणखी दुःखी. आमचे गुरुवरे विनोदाने दृष्टांत सांगायचे. माझा अधिकार नाही पण सांगतो ऐका. एक प्रेत यात्रा चालू होती महाराज. प्रेत यात्रा चालू होती. 4 लोक प्रेत घेऊन चाललेले होते रस्त्याने जात असताना. पण एका माणसाने पाहिलं, ते प्रेत घेऊन जाणारे लोक पाहिलं, आणि त्याला आश्चर्य वाटलं. का? तर त्या प्रेताच्या पाठीमागे 2 सरळ लाईनीमध्ये माणसं चाललेली होती. आता प्रेतावर जाताना कधी 2 लाईनीमध्ये चालतात का लोक? दिंडीला चालत नाही, तर प्रेताच्या मागे कुठं चालते नाही का? पण सरळ अशी 2 लाईनी धरून माणसं चालली होती. एका माणसाने पाठीमागच्या माणसाला विचारलं, बाबा तुमच्या गावाची काय शिस्त आहे? एका प्रेताला वाटी लावायला चाललेला आहे तरी तुम्ही किती शिस्तबद्ध चालता, 2 लाईनीमध्ये चालता. मला खूप आश्चर्य वाटलं, खूप बरं वाटलं तुम्ही या गोष्टी कर. पण मला एक आश्चर्याचा धक्का असा बसला की पुढे तो प्रेताच्या पुढे मडकं धरून जो चाललेला आहे, 5व्याने चालावं मडकं धरून, पण त्याच्या हाताला सजवलेला कुत्रा कशा करताय? कुत्र्याला सजवलंय, नटवलंय, हा कुत्रा घेऊन कशा करता चाललंय? चौघांच्या खांद्यावर प्रेत असलं पाहिजे, 5व्याने मडकं धरलं पाहिजे, प्रेत यात्रा पुढे चालते. पण या माणसाने मडकं धरले आणि एका हाताला सजवलेलं कुत्र का आहे हे जेव्हा विचारलं तेव्हा पाठीमागच्या माणसाने त्याला सांगितलं, बाबा काय झालं, वर जी प्रेत यात्रा आता चालली ना ती एका बाईची आहे, एका स्त्रीची आहे, आणि पुढे जो मडकं धरलेला आहे तो तिचा पती आहे. म्हणे ठीक आहे कळलं, पण त्यांनी मडकं हातात धरलंय, दुसऱ्या हाताला कुत्रं का धरलंय? म्हणे आनंदाच्या भरामध्ये तेच कुत्रं जाऊन त्याची बायको मेले म्हणून त्याला आनंद झाला, म्हणून त्याला सजवून चालवलं.
म्हणजे प्रपंचात किती कटाळा असेल त्याला विचार कर म्हणे. मग त्या माणसाने सांगितलं, बाबा हे कुत्र आपल्याला भेटल का म्हणे. त्या माणसाने सांगितलं, आम्ही काय वेडे म्हणून लाईन मध्ये लागलो का. म्हणजे प्रपंचात किती दुःखी माणसं आहेत विचार करा. लग्नाच्या अगोदर मुलं मुलीला म्हणत असतात, काय तू चंद्रमुखी दिसते, नाही का. पण लग्न झालं का 1 वर्ष त्याला कळतं ही सूर्यमुखी आहे. पण 1-2 लेकरं झाली की मग त्याला कळतं ही चंद्रमुखी नाही, ही सूर्यमुखी नाही. म्हणजे ज्याचं लग्न झालंय तोही दुःखी आणि ज्याचं झालेलं नाही तोही दुःखी. आपल्या जीवनामध्ये ज्याला पुत्र झालेला आहे तोही दुःखी आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये पुत्र संतती नाही तोही दुःखी आहे. पैसा प्राप्त झाला म्हणजे सुखाची प्राप्ती आहे. मी तुम्हाला विचारतो, पैसा मिळवला म्हणजे सुख मिळत असेल अशी जर तुमची कल्पना असेल तर आज कितीतरी माणसं या भारतामध्ये आहेत की अब्जाधीश नाही, ज्यांच्याकडे पैसा मोजायला वेळ नाही, एवढा अमाप पैसा ज्यांच्याकडे पडलेला आहे, पण आज ती सुद्धा महाराज दुःखी माणसं आहे. पैसा हे सुखाचं साधन जर तुम्ही मानत असाल, पैसा व्यवस्था करून देऊ शकतो पण पैसा सुख देऊ शकत नाही. पैशाने जर सुख मिळत असतं तर या जगातली सगळी पैसेवाली माणसं सुखी झाली असती. पण आज गरीब महाराज पडल्या पडल्या जसा झोपतो तसं श्रीमंत माणसाला झोप लागत नाही. त्याला डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेऊन झोपावं लागतं महाराज. किती अवस्था बिकट आहे. म्हणजे पैसा हे सुखाचं साधन नाही, स्त्री हे सुखाचं साधन नाही, पुत्र हे सुखाचं साधन नाही. महाराज सांगतात ही साधनं कशी. एरती माईक दुःखाची जनिती नाही अदियंती अवसानी. ही आपल्याला फक्त दुःख निर्माण करू शकतात. मग आपल्या जीवनामध्ये काय करा. महाराज सांगतात देवाला आपुलासा करा आणि आपुलासा परमात्मा करण्याकरता त्याचं वेळ आम्हाला लागलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश आपुलिया तुकाराम महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये परमात्म्याला मिळवायचं असेल तर त्याचं पिसं त्याचं वेळ लागलं पाहिजे. महाराज देवाकरता माणसाने वेळ झालं पाहिजे. प्रपंचाकरता वेडी झालेली माणसं तर आपण पावलोपावली पाहिली. महाराज या समाजामध्ये प्रपंचात वेडी झालेली माणसं किती पाहिली. महाराज सांगतात प्रपंच नेटाने करणारी माणसं. ज्ञानोबाने सांगतात सायास करसी प्रपंच दिनदिसी. या प्रपंचामध्ये प्रयत्नाने प्रपंच करणारी माणसं भरपूर आहेत आणि प्रपंच करता 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 प्रपंचाकरता रडणारी माणसं भरपूर दिसली. प्रपंचाकरता रडण्यापेक्षा भगवंताकरता कधीतरी रडलं पाहिजे. महाराज त्या देवाचं वेळ लागलं पाहिजे. आजही जर तुम्ही वृंदावनामध्ये जर गेलात ना तर वृंदावनाच्या महाराज त्या ठिकाणी यमुना मैयाच्या काठावर बसून अनेक स्त्रिया फक्त भगवंताकरता रडतायत. त्या देवाचं भजन करत नाही, त्या कृष्णाचं भजन करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, फक्त देवाकरता रडतायत. एक सांगू सज्जनो, ज्याला गाता येतं ना त्याने भगवंताकरता गा आणि ज्याला गाता येत नाही ना त्याने भगवंताकरता रडा. विठ्ठल विठ्ठल. देव गाने से मिलता है, नहीं गाना आता तो देव रोने से मिलता है. लक्षात घ्या.
त्या स्त्रियांनी रडायला सुरुवात करावी महाराज. देवा कर रोड नयन गवाए कन्हैया नाय कन्हैया नाय कन्हैया रोड नयन गवाए कन्हैया नाय. त्या भगवंता करता, त्या कृष्णा करता यमुना मैयाच्या काठावर बसून त्या स्त्रिया रडतायत महाराज. एक महात्मा त्या रस्त्याने जात असताना त्या महात्म्याने त्या स्त्रियांना विचारलं, का ग गोपी हो, त्या भगवंताचं भजन करा, त्याच्या कथा श्रवण करा, पण त्या भगवंता करता कशाला रडता, रडून काय मिळणार आहे. त्या गोपिकांनी उत्तर दिलं, एक ना एक दिन हमारा काना हमारे आंसू पोछने के लिए जरूर आएगा. एवढा विश्वास पाहिजे महाराज, एवढा विश्वास पाहिजे. परमात्म्याकरता कधीतरी तुम्ही रडलात तर तो परमात्मा तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याकरता निश्चित एक दिवस तरी आपल्याकडे येणार. फक्त त्याच्याकरता रडा. एक सांगू महाराज, काय जे सांगायचं ते देवाला सांगा महाराज. लोकांना कधीच सांगत बसू नका. लोक तुमचं दुःख रडून रडून ऐकतात आणि दुसऱ्याकडे हसून हसून सांगतात. ही जगाची रीत आहे. सांगायचं असेल ना माझ्या कृष्ण कन्हैयाला, माझ्या पांडुरंगाला, माझ्या भगवंताला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. भगवंताला सांगा महाराज. तुमच्या जीवनातलं दुःख, तुमच्या जीवनातलं सुख माझ्या परमात्म्याला सांगा. त्या स्त्रिया खूप रडतायत. त्यांना विश्वास आहे कधीतरी कधीतरी आमचा कृष्ण कन्हैया आमच्या अश्रू पुसण्याकरता येणार आहे. आणि खरं तर आपल्याला लोकांनी सांगितलं पाहिजे महाराज, आमच्या गावातला हा माणूस देवा करता वेडा झाला. लोक कहे मीरा भाई रे बाबरी. लोकांनी सांगितलं मीराबाई काय झाली, देवा करता वेडी झाली महाराज, देवा करता वेडी झाली. लोकांनी म्हणू द्या ना आपल्याला देवा करता वेळ. आता कधी कधी घरातली माई सुद्धा आपल्या लेकराला सांगते ना, अगोदर बरं होतं आमचं लेकरू, पण जसं सप्ताह चालू झाला तसं त्या बुवाच्या पाठीमागे वेडाच झाला तो. कधीतरी देवा करता वेड व्हा, देवा करता पागल व्हा महाराज. आणि एक सांगू महाराज, जो परमार्थामध्ये पागल होतो ना त्या पागला करता महाराज परमात्मा त्याच्या झोपडीपर्यंत जातो. लक्षात घ्या. कधीतरी वरवर बदल करण्यापेक्षा कधीतरी आतून बदल करण्याचा प्रयत्न करा. आम्ही वरून सजलो, आम्ही वरून नटलो, आम्ही बदल केला तो वरून बदल केला. पण खऱ्या अर्थाने जो बदल वरून बदल जर तुम्ही केला तर तुम्ही भगवंतापर्यंत जाऊ शकता. लक्षात घ्या. वरचा बदल परमात्म्यापर्यंत आम्हाला घेऊन जाऊ शकतो, पण आतला बदल जर झाला तर परमात्म्याला आपल्याकडे आणण्याची ताकद आहे. आपल्याकडे ज्या वेळेस तुमचा वरून बदल होतो तुम्हाला पंढरपूरला जावं लागतं, पण जेव्हा तुमचा आतून बदल होतो तेव्हा जगाचा मालक द्वारकेहून पंढरपुरात येतो. ही ताकद आहे भक्तीची. मी तुम्हाला विचारतो, शबरी रामाकडे गेली की राम शबरीकडे आला? राम शबरीकडे आला. का तर तिने आतून बदल केला महाराज, आतून. म्हणून एक घ्या, आपल्या जीवनामध्ये देवाचं वेळ, आपल्या जीवनामध्ये देवाचं पिसं लागलं पाहिजे. लोक हसत होती मीराबाईला, पण तिने लक्षात घेतलं ज्या अर्थी माझ्यासाठी लोक हसतात, निंदा करतात, त्या अर्थी माझी वाटचाल योग्य रस्त्याने. ज्या दिवशी परमार्थ करत असताना लोक तुम्हाला नाव ठेवतील ना त्या दिवशी आपण समजायचं आपला रस्ता योग्य आहे. लक्षात घ्या. अडथळे जेव्हा याच्यामध्ये तयार होतात तेव्हा आपण समजायचा रस्ता चांगला आहे. आणि एक लक्षात घ्या महाराज, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक हे तयार होतच असतात. विठाला विठाला. परमात्मा मिळवायचं असेल तर तुकोबारे सांगतात, अविनाश करी आपुली आयसे
लावी मना पिसे गोविंदाचे परमात्माचं वेळ परमात्म्याचं पिस लावलं तर तो परमात्मा काय करतो तर तो परमात्मा त्या भक्ताला आपलं पद प्राप्त करून देतो. म्हणजे अविनाशी पद तो भगवान परमात्मा त्या भक्ताला देत असतो. म्हणजे त्याला महाराज मरावं लागत नाही का? महाराज सांगतात मरावं प्रत्येकाला लागतो. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. मग मरावं लागत नाही असं नाही, तर एका मरणाने मरण संपलं जातं. आणि महाराज सांगतात त्याचं काय होतं. तुका म्हणे एका मरण्याची सयता, तुका म्हणे एका मरण्याची मागे. तुकाराम महाराज सांगतात त्याला मरावं तर लागतं, पण एका मरणाने मरण संपल्यानंतर देह रूपाने जरी या मृत्यूलोकामध्ये जरी तो दिसत नसला तरी कीर्ती रूपाने भगवान परमात्मा त्याला ठेवत असतो. ज्ञानोबा तुकोबारांना जाऊन कितीतरी वर्ष झाली, पण आजही ज्ञानोबा तुकोबारांचं नामचिंतन आम्ही करतो. याला कीर्ती म्हणतात. कर्तृत्व चांगलं राहिलं की त्याची कीर्ती पाठीमागे राहते. अशी गावामध्ये सुद्धा काही माणसं झालेली असतात की ती अनेक वर्ष झाली त्यांना जाऊन, पण आजही त्या गावामध्ये त्या माणसाची नावं निघतात. का तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्तृत्व चांगलं केलं. लक्षात घ्या, आपलं कर्तृत्व चांगलं असलं की या भूमीमध्ये आपला सुगंध दरवळत असतो. ज्ञानोबा तुकोबारांना जाऊन एवढी वर्ष, हजारो वर्ष, 700-750 वर्ष झाली, पण तरी सुद्धा या समाज ज्ञानोबा तुकोबारांचं भजन करतो. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. लोकांनी म्हटलं पाहिजे महाराज चांगला आहे. आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा, चांगल्या पद्धतीने राहा. सुख मिळवायचं असेल तर परमात्म्याचं भजन, परमात्म्याची प्राप्ती करा. या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळवायचं असेल तर एक परमात्मा खुलासा करा. असं चिंतन तुकोबाराच्या अभंगातून करतायत.
संकल्पित वेळेमध्ये आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी, मुखाने देवाचं भजन करा. डोबार घुमाये दुःखाची जनिती नाही आद्यांती अवसानी अवनाश क्रिया प्रियाचे लाभी मनाती से गोविंदाची. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवडे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आद्यांती अवसानी. अभंगाचा धावता भाव आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपल्या घरातल्या लहान लहान लेकरांना त्यांना पैसा मिळवण्यापेक्षा त्यांना संस्कार द्या. संस्काराची शिदोरी आपल्या मुलांना द्या. आपल्या मुलांना आपलं कर्तृत्व समजू द्या. आपल्याकडे संपत्ती असली म्हणून त्यांना आळशी बनवू नका. त्यांना त्यांच्या पायावर सक्षम करा. त्यांना खूप मोठं करा. शिक्षण द्या. चांगल्या पद्धतीचं उच्च शिक्षण त्यांना घेऊ द्या. चांगल्या पद्धतीने महाराज डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक अत्याधिक पुढे जाऊ द्या महाराज. पण हे सगळं करत असताना मात्र संस्काराची शिदोरी द्यायला विसरू नका. लक्षात घ्या. आपला मुलगा किती मोठा झाला तरी संस्कार शून्य नसावा, संस्कारहीन नसावा, तर संस्काराने भरलेला असावा. म्हणून आपल्या जीवनामध्ये ती संस्काराची शिदोरी दिली पाहिजे. आपल्या घरात जेवणाचं ताट वाढलं की मुलाला जेवायला बसवलं की त्याला भजन करायला सांगा. आणि भजन करता करता, देवाचं भजन करता करता त्याला जेवू घाला. एवढं काम जमेल ना. आणि घरातून बाहेर निघत असताना त्याच्या कपाळावर कुंकुम तिलक करा. देवाच्या पुढे जाऊन त्याला ती गंध लावायला शिकवा. बरं का. आपल्या धर्माचं, हिंदू धर्माचं प्रतीक आहे कपाळ मोकळं ठेवू नये. माता माऊलींना आपल्या पतिदेवाला सुद्धा सांगा की घरातून निघत असताना आपल्या कपाळाला काय पाहिजे? टिळा पाहिजे, गंध पाहिजे. मोकळा कपाळ कधी ठेवायचं नाही. लक्षात घ्या. आणि हे जर मोकळं निघालं तर तुम्ही सांगायचं मी पुसू का? तसं नका करू. पण एक लक्षात घ्या, तुमच्या हातात आहे बरं का. सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवलं तर तुमच्या मुलांना तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता? संस्कार देऊ शकता. दुसरी गोष्ट, आपला मुलगा कुणाच्या संगतीला फिरतो आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यावरून त्याचं भविष्य ठरलेलं आहे. चांगले संस्कार आपण आपल्या लेकरांना द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगेल. आता खेड्यापाड्यावर फार कमी दिसतो पण शहरामध्ये त्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. आपल्या मुलांना अंग झाकणं एवढ्या करताच आपण कपडे परिधान केले पाहिजे. अंग प्रदर्शनाकरता कपडे नसावे. लक्षात घ्या. कपडे हे लज्जा निवारण करण्याकरता असतात, अंग प्रदर्शन करण्याकरता नाही. मी माता माऊलींना विनंती करेन, आपल्या घरातली मुलगी आहे, तुम्ही खूप श्रीमंत असाल तर तिच्या अंगावर 5-50 हजार रुपयाचा कपडा ड्रेस घाला. ऐका बरं, एक शेवटचं वाक्य फक्त. तुम्ही खूप सक्षम आहात, तुमच्याकडे खूप पैसा आहे, तर तुमच्या मुलीच्या अंगावर 5-50 हजार रुपयाचा कपडा घाला. पण एक लक्षात ठेवा, ती बाहेर पडताना कुठे अंगाने उघडी दिसणार नाही याची दक्षता आपण घ्या. एवढीच विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या शहरामध्ये सुद्धा आपण एवढ्या भव्य दिव्य प्रकाराने हा उत्सव संपन्न केलेला आहे, म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ही सेवा माझ्याकडे ज्यांनी प्राप्त केली आपल्या गावातलेच, मला वाटते दीपक दादा, बरोबर ना?
दीपक दादांनी ही सेवा, तसेच आमची प्रीतीताई यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा आहे. त्यांना दोघांनाही मी धन्यवाद देईन. ग्रामस्थ मंडळ कोपरी गाव यांना सगळ्यांना मी धन्यवाद देईन. या कीर्तनाकरता उपस्थित आमचे सर्वच गुणीजन मंडळी, आमचे परममित्र गतीर दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला मनापासून धन्यवाद. काही आमच्या भागातले म्हणजे आमच्या वाशिममधले आमचे बाबा सुद्धा या ठिकाणी विण्या करता येतात बऱ्याच वर्षापासून, त्यांना सुद्धा धन्यवाद. दोनही मर्दुमणी या ठिकाणी उपस्थित आहेत, दोघांना मनापासून धन्यवाद. आमचे चोपदार आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. आमच्या माता माऊलीने सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, टाळ वाजवण्याचं साथ संगत, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्यांना धन्यवाद दिलं, चोपदारला दिलं, विणेकराला दिलं, पकवाजाला, टाळ करा, सगळ्यांना दिलं. आम्ही काय केलं? आम्हीच नसतो तर कीर्तन कोणाला सांगितलं असतं. म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आता ज्यांना इथं येता आलं नाही त्यांच्याकरता सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण व्यवस्था केली, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांनी बाहेर बसून ऐकलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी मंदिरात बसून ऐकलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी घराच्या पायरीवर बसून ऐकलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी घरात बसून ऐकलं त्यांना धन्यवाद, ज्यांनी झोपून ऐकलं त्यांना साष्टांग दंडवत. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर